आज हम देखने वाले हैं आज आपण पाहणार आहोत कि परमेश्वर कैसे आपकी जिंदगियों में चमत्कार कर सकता है। की प्रभू कसं तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करू शकतो। कितनों को इच्छा है कि परमेश्वर कोई चमत्कार करे हमारे किती जिंदगी में। लोकांची अशी इच्छा आहे की देवाने त्यांच्या जीवनात चमत्कार करावा। आमीन। आज हम वचन के द्वारा सीखेंगे आज वचनातून आपण शिकणार आहोत कि कैसे यीशु मसीह के चेहरे को जब भी आप निहारते हो तो चंगाई आपकी जिंदगी में बहने लगता है। प्रेज गॉड। कसं ज्यावेळेस तुम्ही येशूच्या चेहऱ्याकडे निरखून पाहतात त्यावेळेस आरोग्य तुमच्या जीवनात वाहू लागतं। और कैसे मैं यीशु मसीह के चेहरे को देखूं, आणि कसं मी येशूच्या चेहऱ्याकडे पाहिले पाहिजे। हालेलुया। और यीशु मसीह के चेहरे को वचन के हिसाब से कैसे देखते हैं। आणि येशूच्या चेहऱ्याकडे वचनातून कसं पाहायचं। तो पहला चीज, पहिली गोष्ट, कितने जनों को चमत्कार चाहिए आज? वो किती लोकांना आज चमत्कार हवा आहे। आपको चाहिए कोई परमेश्वर महान कार्य करे, हाथों को ऊपर करें। यस, आप चाहते हो चमत्कार होनी चाहिए मेरी जिंदगी में आज यीशु के नाम से। कि तुमच्या जीवनात आज तुम्हाला चमत्कार पाहिजे येशूच्या प्रेज नावात। गॉड। और वो जरूर होगा यीशु मसीह के नाम आणि तो से। होणार येशूच्या नावात। हालेलुया, आमीन। तो पहला चीज, दो लोगों को पवित्र शास्त्र में नए करार में कहा गया कि ये अब्राहम का बच्चा है। की पहिली गोष्ट म्हणजे दोन प्रकारच्या लोकांना म्हणण्यात आलं नवीन करारामध्ये की ही अब्राहमाची लेकरं आहेत। आमीन, हालेलुया। और जैसे आप समझ लोगे कि अब्राहम का बच्चा होने का क्या फायदा है, आणि ज्यावेळेस तुम्हाला समजेल की अब्राहमाचं संतान लेकरू असण्याचा काय फायदा आहे, तब हम समझेंगे कि चमत्कार हमारी जिंदगी में कैसे बह सकते हैं। त्यावेळेस आपल्याला हालेलुया, समजेल की चमत्कार आपल्या जीवनात कसे वाहते। आमीन। और आज हम खासकर एक ऐसे आदमी के बारे में बात करने वाले जिसे यीशु मसीह ने कहा कि ये है अब्राहम का बेटा। आणि आपण आज हालेलुया, अशा व्यक्तीविषयी बोलणार आहोत जिथे येशू स्वतः त्या व्यक्तीविषयी म्हणाला की हा अब्राहमाची संतान आहे। क्योंकि जैसे मैं पवित्र शास्त्र पढ़ता हूँ कारण जसं मी वचन वाचत तो होतो एक जगह पर ऐसा लिखा है, एका ठिकाणी असं लिहिण्यात आलं, क्या इस स्त्री को चंगाई मिलनी नहीं चाहिए क्योंकि ये अब्राहम की बेटी है। की ह्या स्त्रीला आरोग्य मिळू नये का, कारण ही अब्राहमाची मुलगी आहे। है ना? वचन क्या कह रहा है? क्या इस स्त्री को, क्या ये लड़की को चंगाई नहीं मिलनी चाहिए? ought not this woman be healed because she is a daughter of Abraham? की काय म्हणण्यात आलं, ह्या स्त्रीला आरोग्य मिळू नये का, कारण ही अब्राहमाची संतान आहे, मुलगी इसका आहे। मतलब क्या है? परमेश्वर को उस स्त्री को चंगाई देनी पड़ी या उसकी जिंदगी में चमत्कार करना पड़ा, क्यों? क्योंकि वो अब्राहम की बेटी है। हालेलुया। ह्याचा अर्थ काय, येशूला त्या स्त्रीच्या जीवनात चमत्कार करावा लागला, कारण का, कारण ती अब्राहमाची मुलगी होती। मतलब जब भी आप अब्राहम के बच्चे हो जाते हो, हालेलुया, काय, ज्यावेळेस आपण अब्राहमाचे संतान बनतो, फॉर द लैक ऑफ अ बेटर वर्ड, आता एक चांगला शब्द मला सापडत नाहीये, परमेश्वर को कैसे भी करके आपकी जिंदगी में चमत्कार करना ही होगा। हालेलुया। काहीही करून देवाला तुमच्या जीवनात चमत्कार करावा लागणार। क्यों? का? क्योंकि आप अब्राहम के बच्चे। कारण तुम्ही अब्राहमाची लेकरं आहात। जैसे यीशु मसीह स्त्री के बारे में कहता है, क्या इस स्त्री को चंगाई नहीं मिलनी चाहिए? क्यों? क्योंकि ये अब्राहम की, बोलो, अब्राहम की बेटी है। कारण जसं येशू त्या स्त्रीविषयी काय म्हणतो, ह्या स्त्रीला आरोग्य का मिळू नये का, कारण ही अब्राहमाची मुलगी आहे। प्रेज गॉड। तो आइए हम समझते हैं कि अब्राहम के बच्चे हम कैसे बन सकते हैं। म्हणून आज आपण काय समजून घेऊयात की आपण अब्राहमाची लेकरं कशी बनू शकतो। और परमेश्वर का वचन कहता है, क्या इस स्त्री को चंगाई मिलनी नहीं चाहिए क्योंकि ये अब्राहम की बच्ची है ना? आणि येशू काय म्हणतोय, ह्या स्त्रीला आरोग्य का मिळू नये का, कारण ही तर अब्राहमाची लेकरू आहे, अब्राहम की बेटी है, अब्राहमाची मुलगी, ना कि वो बेटी बनने की कोशिश कर रही है। हालेलुया। ती अब्राहमाची मुलगी बनायचा प्रयत्न करते असं नाही, अब्राहम की बेटी, पण ती आधीच अब्राहमाची मुलगी आहे। अब्राहम की बेटी वो, आप अब्राहम के बच्चे हो सकते हो, आपके कार्यों से नहीं बन सकते हो। हालेलुया। तुम्ही अब्राहमाची लेकरं बनू शकता, कामाने नाही। कई लोग कहेंगे, अगर मुझे अब्राहम का बच्चा बनना है तो मुझे क्या करना पड़ेगा? काही लोक म्हणतील, जर का मला अब्राहमाचं संतान बनायचं असेल लेकरू, तर मग मला काय करावं लागेल? कितने बार वचन पढ़ना पड़ेगा, कितने बार प्रार्थना, किती वेळा वचन वाचावं लागेल, किती वेळ प्रार्थना करावी, असं काही करायचं आप नाही। अब्राहम के बच्चे, उलट तुम्ही अब्राहमाची लेकरं आधीच आहात। आमीन। आप बनने की कोशिश नहीं करते हो, पर अब्राहम के बच्चे है कौन? तर आता अब्राहमाची लेकरं आहेत कोण? आमीन। गॉड विल मूव ऑन योर बिहाफ। आमीन। आज हम एक और बच्चे के बारे में बात करेंगे जो पवित्र शास्त्र कहता है, उसका नाम है जकियस। बोलो जकियस। आणि जो जकियस आहे, जखऱ्या, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत। बोलो जकियस। ज्याला जखऱ्या म्हटलं, जोर से बोले, जोर से बोले, जोर से बोले, जकियस। बोला जकियस। जकियस, सबने सुना है जकियस की कहानी?
यस तो आज हम उसकी जिंदगी से सीखेंगे आणि त्याच्या पण जीवनातून आपण शिकणार पर आहोत. उसके पहले अपने पवित्र शास्त्र को खोले गलतियों 3 अगर आपके पास पवित्र शास्त्र है और अगर आपके पास नहीं है तो किसी के साथ बैठो जिसके पास है और खोलो गलतियों 3 गलतीकारास पत्र 3रा अध्याय काढूयात आपण. आज हम देखेंगे कि अब्राहम के बच्चे कैसे बनते हैं आपण काय पाहणार आहोत की अब्राहमाचे लेकर कसे बनतात. गलतियों 3 गलतीकारास पत्र 3रा अध्याय और वचन 7 7वं वचन. गलतियों 3 और गलतीकारास वचन 3:7 ते अब्राहम के बच्चे कौन है पाहूयात आपण की अब्राहमाचे लेकर कोण आहेत. बोलो जो विश्वास करने वाले हैं वो ही अब्राहम के संतान है बोलो जो जे विश्वास ठेवतात तेच है ना? अब्राहमाचे वंशज आहेत. कौन है अब्राहम के बच्चे कोण आहेत अब्राहमाचे बोलो लेकर? जो जे बोलो जो विश्वास ठेवतात. विश्वास करते हैं जे विश्वास ठेवतात. आमेन आमेन. अभी हमने इसके पहले क्या सीखा था वो स्त्री को चंगाई क्यों मिला क्योंकि वो अब्राहम की बच्ची है. अभी आप अब्राहम के बच्चे कैसे बनते हो तो वचन कहता है जो विश्वास से है वो ही अब्राहम के बच्चे बन सकते हैं. आमेन. हालेलुया. वचन काय म्हणतं की जे हा? विश्वास ठेवतात ते अब्राहमाचे लेकर पर आहेत. ये विश्वास क्या है पण आता प्रश्न हा आहे की हा विश्वास म्हणजे काय. क्या विश्वास किस पर विश्वास कोणावर विश्वास ठेवायचा. ईमान आगे पढ़ते हैं पुढे वाचूयात. पढ़े जोर से परमेश्वर अन्य जाति को विश्वास से धर्मी ठहराता है बोलो विश्वास से पुढे बोलो काय? विश्वास से धर्मी ठहराता है. पुढे वचन काय म्हणतं की देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. किससे धर्मी ठहराता है कशा प्रकारे. बोलो विश्वास से जोर विश्वासाने. से बोलो विश्वास से. विश्वासाने. कई सारे लोग बोलते हैं अगर तेरे को पवित्र बनना है तेरे को धर्मी बनना है ना तो तेरे को काम करना पड़ेगा. अनेक लोक काय म्हणतात जर का तुला नीतिमान बनायचं है असेल ना? तर तुला काम करावं पर लागेल. परमेश्वर क्या कहता है आप धर्मी कैसे बनते हो पण प्रभू काय म्हणतो की तुम्ही नीतिमान हाथों कसे को ऊंचा बनता. उठाए बोलो विश्वासाने. विश्वास से बोलो जोर से बोलो विश्वास से विश्वासाने. जोर से बोलो विश्वास से विश्वासाने. विश्वास से विश्वासाने. विश्वास से मैं धर्मी हूँ बोलो विश्वासाने मी नीतिमान बोलो आहे. विश्वास से मैं बोला, धर्मी हूँ. मी विश्वासाने नीतिमान आहे. हालेलुया. तो आप धर्मी कैसे ठहरते हो कसं बनतो आम्ही नीतिमान. बोलो विश्वास से. विश्वासाने. हालेलुया. कितने समझ रहे हाथों को ऊपर करें. तो परमेश्वर का वचन यहाँ पर विश्वास ये नहीं कह रहा चंगाई के लिए विश्वास नहीं वो कह रहा है कि आप अब्राहम के बच्चे एक ही तरीके से बन सकते हो अगर आप विश्वास से धर्मी हो. अपने हाथों को ऊंचा उठाए आमेन. कहो मैं धर्मी हूँ बोलो बोला मी नीतिमान आहे. बोलो मैं धर्मी हूँ. मी नीतिमान आहे. जोर से बोलो मैं धर्मी हूँ. मी नीतिमान बोलो आहे. मैं पवित्र हूँ. मी पवित्र आहे. बोलो मैं पापी नहीं हूँ मैं धर्मी हूँ. मी बोलो पापी नाही पण नीतिमान आहे. बोलो मैं धर्मी हूँ जोर से. मी नीतिमान आहे. आमेन. हालेलुया. जिस समय आप समझते हो कि आप धर्मी हो अपने कार्यों की वजह से नहीं पर विश्वास से उसी समय आपकी जिंदगी में परमेश्वर के चमत्कार बहने लगते हैं. हालेलुया. त्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही तुमच्या कामामुळे नाही पण आधीच नीतिमान आहात विश्वासामुळे. हालेलुया. त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य आणि त्याचं आरोग्य तुमच्या जीवनात वावरेल. आमेन. आगे पढ़े 8वां वचन बोलो जो विश्वास करते हैं जे विश्वास करतात जो विश्वास करते जे हैं विश्वास ठेवतात वो धर्मी अब्राहम के साथ आशीर्वादित होते हैं. ते हालेलुया. विश्वासू अब्राहमा बरोबर आशीर्वादित होतात. आपको क्या करना है हाथों को ऊंचा उठाए बोले विश्वास करना है. बोलो. आपल्याला काय करायचंय की विश्वास जोर से ठेवायचा. बोलो विश्वास करना है. बोला विश्वास करायचा. विश्वास करना है. विश्वास क्या करायचा. विश्वास करना है काय विश्वास करायचा आहे. कि आप धर्मी हो. हालेलुया. तुम्ही नीतिमान हाथों आहात. को ऊंचा उठाए बोलो मैं धर्मी हूँ. जोर से बोलो बोला मी नीतिमान बोलो आहे. मैं धर्मी हूँ. मी नीतिमान बोलो आहे. मैं धर्मी हूँ. मी नीतिमान बोलो आहे. मैं पापी नहीं हूँ मैं धर्मी हूँ. मी पापी नाही पण मैं नीतिमान आहे. परमेश्वर की धार्मिकता हूँ. मी परमेश्वराचं नीतिमत्व देखो आहे. हालेलुया. यू आर ब्लेस्ड विथ बिलीविंग अब्राहम. तुम्ही आशीर्वादित झाला आहात कशामुळं अब्राहमामध्ये विश्वास ठेवल्यामुळं. आमेन. आप अब्राहम के बच्चे हो तो इसलिए परमेश्वर कहता है कि आज तुम्हारे जिंदगी में आरोग्य चमत्कार और छुटकारा बहना ही चाहिए यीशु मसीह के Amen. नाम से. हालेलुया. आमेन. So the context here is righteousness by faith and not by आता works. इथं संदर्भ काय आहे की आपण नीतिमान ठरतो विश्वासाने कामाने Amen. नाही. ठीक है तो आइए हम जक्कियस के कहानी में यहाँ तक समझ गए आता कि जक्कियस- जो भी विश्वास करते हैं वो अब्राहम के बच्चे बनते हैं. ये समझ गए आप. आता जे Amen. विश्वास ठेवतात ते Yes. अब्राहमाचे संतान ये समझ बनतात. गए. अभी आगे बढ़ते हैं. अभी जक्कियस की कहानी क्या चीज ने जक्कियस को अब्राहम का बच्चा बनाया. आता Praise जो God. जखऱ्या Let's आहे read. त्याची गोष्ट पाहूयात की कोणत्या गोष्टीमुळे तो अब्राहमाचे संतान बनतो. Amen. खोले लूक 19 और 15वें 19 वचन से हम पढ़ने वाले हैं. लूक 19:1. यस. चला लूकचं शुभ वर्तमान 19वा अध्याय पहिलं वचन. लूक 19:1. लूक 19:1. लूकचं शुभ वर्तमान 19:1. प्रेज द लॉर्ड. अभी ध्यान से सुनो. सबका ध्यान है यहाँ पर. हाथों को ऊपर करें. सुनो जक्कैयस का मतलब क्या है. आता जक्कय म्हणजे काय. जक्कैयस का मतलब है उसका ग्रीक अर्थ है जक्कई. जक्कई मतलब पवित्र. जक्कय म्हणजे पवित्र. क्या है उसका मतलब द जक्कई- प्योर वन. जक्कय ह्या शब्दाचा अर्थ काय पवित्र जो शुद्ध आहे. जक्कई का मतलब क्या था
जक्कई ह्या शब्दाचा अर्थ काय? उसका अर्थ है पवित्र। पवित्र। पर हम पढ़ेंगे ना पवित्र शास्त्र में, हम समझेंगे जक्कई पवित्र बिल्कुल नहीं था। पण ज्यावेळेस आपण पवित्र बायबल मधून ह्या व्यक्तीविषयी वाचतो त्यावेळेस समजतं की हा बिलकुल पवित्र बिल्कुल नव्हता. पवित्र नहीं था वो। उसने चोरी किया था लोगों के पैसे। त्याने चोरले होते लोकांचे पर पैसे. उसका अर्थ क्या है? पण त्याचा अर्थ काय? त्याच्या शब्दाचा, त्याच्या नावाचा अर्थ, उसके नाम का मतलब है पवित्र। त्याच्या स्वतःच्या नावाचा अर्थच होता पवित्र. जक्कई म्हणजे पवित्र. जक्कई मतलब पवित्र। और बिल्कुल आप पढ़ोगे ना उसकी कहानी में, वो बिल्कुल पवित्र इंसान नहीं था। पण जर का आपण त्याच्याविषयी वाचू त्यावेळेस समजेल की हा बिलकुल पवित्र आपने नव्हता. खोला लूक 19, सापडलं. हाथों को लूक ऊपर करे, खोला। यस, 19. पढ़े पढ़े जोर से पढ़े। Then Jesus entered and passed through Jericho. येशूने यरीहोत प्रवेश केला आणि Amen. त्यामधून जात होता. सुनो, now there was a man named Zacchaeus, तेव्हा पहा जक्कई नावाचा कोणी एक who मनुष्य was होता. a chief tax collector. तो मुख्य जकातदार असून, है ना? तो ये टैक्स कलेक्टर था, म्हणजे तो काय कर गोळा करणारा, चुंगी चुंगी लेने वाला, Tax. टैक्स लेने वाला, है ना? कर गोळा करणारा. अभी ये इसको बोलते थे चीफ टैक्स कलेक्टर। आणि तो मुख्य कर गोळा करणारा और होता. वो कहते हैं, वचन कहता है कि वो अमीर था। क्या आणि था? पुढे वचन काय म्हणतो? असो तो खूप श्रीमंत होता. अमीर था। खूप श्रीमंत देखो, होता. अमीर होने में कोई गलती नहीं है, बघा श्रीमंत पण- असणं त्यात काही वाईट नाही. पर चोरी करके अमीर बनना वो गलत है। पण चोरी करून श्रीमंत होणं तो चुकीचं ये आहे. आदमी अपने आप अमीर नहीं था, म्हणून हा जो व्यक्ती आहे तो असाच श्रीमंत झाला वो नव्हता. लोगों से एक्स्ट्रा त्याने लोकांकडून जास्तीचा ज्यादा टैक्स लेता था। जास्तीचा कर घ्यायचा तो. तो भी उसका नाम का मतलब क्या है? तरी सुद्धा त्याच्या नावाचा अर्थ काय होता? पवित्र. क्या नाम है उसका? पवित्र। मैंने आपको कहा था इसका नाम पवित्र है, पर इसके काम पवित्र बिल्कुल नहीं है। ठीक है, आगे आगे बढ़ते। Amen. And he sought to see who Jesus was. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न तो करीत वो होता. कोशिश कर रहा था किसे ढूंढने को? आणि बोलो, तो काय? येशू मसीह को येशू कोण आहे खोजने की तो कोशिश कर रहा पाहण्याचा तो Amen. प्रयत्न करत होता. बट because of the crowd, पण गर्दीमुळे क्योंकि वो गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता, बुटका होता. छोटा था। तो गर्दी शायद से सारे लंबे लोग थे, वो बीच में से छोटा आदमी देख रहा है, भाई कहाँ से देखूं मैं यीशु मसीह गर्दीमध्ये त्याला दिसत नव्हतं, त्याचं कारण उंची कमी होती. ऊंची कमी होती थी उसे। और फिर वो ढूंढ रहा था यीशु मसीह को। आणि तो येशूला गर्दीमध्ये शोधायचा प्रयत्न करत Amen. होता. So he ran ahead, आणि मग तो वो पुढे आगे दौड़ता है, धावत गेला and he climbed up into a sycamore tree. आणि एका उंबराच्या झाडावर चढला. अभी साइकोमोर ट्री का दूसरा अर्थ है अंजीर का झाड़। अंजीर का झाड़ होता है उंबराचं किंवा अंजिराचं झाड जे ना? आपण म्हणतो, साइकोमोर ट्री मीन्स फिग ट्री एक्चुअली। Amen. जे अंजिराचं झाड. Amen. To see Jesus, किसको देखने के लिए? का चढला? कारण त्याला येशूला पाहायचं होतं. किसको देखना था उसे? त्याला कुणाला पाहायचं होतं? यीशु मसीह को देखना येशूला था, पाहण्यासाठी तो झाडावर क्योंकि चढला. यीशु मसीह उसी रास्ते से जा रहा था। कारण येशू हालेलुया। त्याच रस्त्याने चालला होता. Amen. तो उसको यीशु मसीह को देखना था। तो जब ही यीशु मसीह उस स्थान पर आया, आणि मग येशू ज्यावेळेस त्या ठिकाणी आले, वचन कहता है यीशु मसीह कहां पर देखा? वचन काय म्हणतं? येशूने कुठे पाहिलं? किसकी ओर देखा उसने? कुणाकडे पाहिलं? जोर से बोलो, किसकी ओर देखा? कुणाकडे? जक्कई का नाम क्या है? पवित्र जक्कईकडे येशूने पाहिलं. देख रहा हूं आपको याद है कि नहीं। तो यीशु मसीह किसको देखता है? जक्कई को। और क्या कहता है? आणि काय म्हणतो? ध्यान से पढ़ो। कहता है जक्कई, ज़क्कियस, मेक हेस्ट। तो काय Make म्हणतो? haste. जक्कई पटकन खाली ये. क्या बोलता है? जल्दी से नीचे आ, पटकन खाली ये, जल्दी से नीचे आ। लवकर खाली ये. Amen. क्यों? का? For today I must stay at your house. कारण आज Hallelujah. मला तुझ्या घरी उतरायचे वो आहे, कहता है राहायचे कि आहे. मुझे आज तेरे घर में रहना है। आज मला तुझ्या घरी राहायचंय, त्यामुळे Praise पटकन God. खाली ये, नीचे आ जा, लवकर पटकन खाली ये. नीचे आ जा। ये ना, ये जो लास्ट स्टेटमेंट है ना, इतना सुंदर है, आता हे जे शेवटचं जे वाक्य आपण वाचतो ते खूप सुंदर आहे. बहुत सुंदर है, खूप सुंदर आहे. क्योंकि इसमें इतने सारे ब्यूटीफुल चीजें। हम इसे ब्रेक डाउन कर सकते हैं? आता चलेगा? आपण ह्या वचनाला असं तोडूयात. हाथों को ऊपर करे, चलेगा? यस। देखते ना ये क्या है वचन। आता हे वचनाचा अर्थ खोल मध्ये पाहूयात, तो त्याचे तुकडे करून. पहला यीशु मसीह क्या कहता है? प्रथम येशू काय म्हणतो? क्या कहता है? जकिया। की जक्कई. क्या कहता है? जक्कई. बोलो, जकियस। जक्कई. आमीन। उद्धार लाने के लिए आपकी जिंदगी में यीशु मसीह को हर एक जन का नाम पता है। आमेन. येशूला प्रत्येकाचं नाव माहिती आहे. परमेश्वर गर्दी को नहीं देखता, परमेश्वर एक एक इंसान को देखता है। आमेन. प्रभू गर्दीकडे पाहत नाही, तर त्या गर्दीमधल्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहतो. अगर ब्रदर का नाम है अजय, परमेश्वर अजय को जानता है। आमेन. आमीन।
अगर यहाँ पर ब्रदर प्रीतम है, परमेश्वर प्रीतम ब्रदर को एक साथ जानता है, गर्दी को नहीं देखता। परमेश्वर एक एक इंसान को जानता है और वो उन्हें नाम लेकर पुकारता है। प्रभू हालेलुया, प्रत्येक व्यक्तीला ओळखतो आणि त्याचं नाव घेऊन त्यांना बोलवतो. प्रेज द लॉर्ड। पहला चीज क्या हम सीखने मिलता है, जब भी आप उद्धार पाते हो, जब भी आप यीशु मसीह को स्वीकारते हो, यीशु मसीह आपको आपके नाम से जानता है। हालेलुया। ज्यावेळेस आपण येशूचा स्वीकार करतो तेव्हाच येशू आपल्याला आपल्या स्वतःच्या नावाने ओळखत अपने असतो. हाथों को ऊंचा उठाए, कहीं यीशु मसीह मुझे नाम से जानता है। बोला की बोलो, येशू मला ओळखतो माझ्या नावाने. बोलो यीशु मसीह मुझे नाम से जानता है। येशू मला माझ्या नावाने ओळखतो. यीशु मसीह मुझे नाम से जानता है। येशू मला माझ्या नावाने ओळखतो. आमेन। अभी आगे देखो, आगे क्या कहता है, जक्कियस जल्दी आजा। येशू काय म्हणतो, जक्कय पटकन खाली ये. क्या कहता है वो, जल्दी आजा। पटकन खाली ये. बोलो जल्दी आजा। लवकर खाली ये. बोलो जल्दी आजा। बोला लवकर खाली ये. परमेश्वर कहता है कि एक क्षण और तेरे को अंधकार में रुकने की जरूरत नहीं, आजा मेरे येशू पास, काय जल्दी म्हणतोय आजा, की अभी पटकन आजा। माझ्याकडे अजून Amen. एक क्षण सुद्धा त्या Praise अंधारात थांबायचं एक नाहीये. और पल तुझे रुकने की जरूरत नहीं, जल्दी आजा। एक क्षण हालेलुया। सुद्धा तिथे थांबू नको, पटकन माझ्याकडे ये. आमेन। और यही एक जगह है जहां पर यीशु मसीह ने कहा जल्दी आजा, आणि जल्दी आ। बायबल मध्ये हे एकच ठिकाण आहे जिथे येशू म्हणतो की पटकन ये. परमेश्वर चाहता है कि आप उस पर विश्वास करें, एक और पल दुनिया में ना बिताए, एक और पल बीमारी में ना बिताए, एक और पल गरीबी में ना बिताए। परमेश्वर कहता है आजा, जल्दी आजा बाहर, जल्दी आजा मेरी ओर। म्हणून हालेलुया। येशूची पण Make हीच haste. इच्छा आहे की अजून एक क्षणी तुम्ही आजारामध्ये जगामध्ये घालू नये तर पटकन त्याच्याकडे यावे. Amen. इसलिए परमेश्वर कहता है अभी है समय उद्धार का। म्हणून हालेलुया। तर देव काय अभी, म्हणतो, हीच वेळ आहे तारणाची. बोलो अभी। हीच वेळ आहे अभी. तारणाची. कितने और देर आप दर बदर भटकते रहोगे, यीशु अजून मसीह किती कहता है आजा, काळ जल्दी तुम्ही आजा। दारोदार भटकत राहणार, पटकन येशूकडे या. प्रेज द लॉर्ड। आमेन. जल्दी आ जाए। मेक हेस्ट। पटकन या. बोलो जल्दी आ जा, पटकन या. जल्दी आ जाए। पटकन या. मेक हेस्ट। पटकन या. Amen. Hallelujah. Make haste. It's pressing, it's urgent. पटकन, त्वरित. Amen. Hurry up to be saved. की तारण मिळवण्यासाठी, तारण होण्यासाठी लवकर या. एक और मिनट तुझे अंधकार में रहने की जरूरत नहीं है, आजा। अजून हालेलुया। एक मिनिट सुद्धा अंधारात राहायची गरज नाही, पटकन प्रभूकडे या. एक और पल शैतान के सामर्थ्य में तुझे रहने की जरूरत नहीं है, आजा। एक हालेलुया। क्षणी अजून सैतानाच्या बंधनामध्ये राहायचं नाही, पटकन येशूकडे ये. Amen. Now is the day of salvation. आजचाच दिवस आहे Come down. तारणाचा. Amen. और तीसरा चीज क्या कहता है, आणि तिसरी गोष्ट येशू काय म्हणतो, बोलो नीचे आ। खाली ये. क्या बोलता है, खाली ये. बोलो नीचे आ। खाली ये. जोर से बोलो नीचे आ, खाली ये. नीचे आ। खाली ये. उद्धार नम्र कराता है। आमेन. नीचे आपला जो तारण आहे आपल्याला नम्र करतो. है ना। हम शनिवार को लोगों को बोलते हैं आगे आ जाए, शनिवारी आपण काय म्हणतो, पुढे या. आगे आ जाओ। पुढे या. जिनको भी उद्धार चाहिए आगे आ ज्यांना जाओ। पण तारण हवंय पुढे या. नहीं, ऐसा मैं नहीं कह रहा हूँ कि आप पीछे से आपको उद्धार नहीं मिलेगा, ऐसा नहीं कह रहा हूँ। मी असं म्हणत नाही की तिथं पर- पाठीमागे बसल्यावर तुम्हाला उद्धार मिळणार नाही. पर आपको यीशु मसीह ये कह रहा है कि तेरे बैंक अकाउंट में कितने पैसे हैं या तेरा परिवार कितना अच्छा है, गुणी है, तू कितना गुणी है, उसके हिसाब से तुझे उद्धार नहीं मिलता। तुझे सब कुछ पीछे छोड़कर मेरे पास आना है, आमेन. जैसे तू है फिर उद्धार तेरा है। हालेलुया। आमेन. पण येशू काय म्हणतो की तुझ्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे है आहेत, ना? तुझं कुटुंब कसं आहे, तुझं नाव काय आहे, ते महत्वाचं नाही. तुझ्याकडे जे आहे ते पाठीमागे सोड आणि माझ्याकडे पुढे ये तारण मिळवण्यासाठी. उद्धार तुझे तेरे अच्छे कामों से नहीं मिलेगा। तारण Praise तुझ्या God. चांगल्या कामामुळे तुला उद्धार मिळणार तू नाही. कमा नहीं सकता। Yes. तारण तू कमवू शकत नहीं नाही. कमा सकता। नाही कमवू शकत. तेरे गुणों की वजह से तुझे उद्धार नहीं तुझ्या मिलता। गुणांमुळे तारण मिळत नाही. Amen. सब कुछ छोड़ पाठीमागे सगळं सोड और आजा। आणि Come down. माझ्याकडे ये. It's humbling. म्हणजे काय, Amen. जब भी नम्र होणे. आप नोआ के तारू को देखते हैं, नोआ के आग को देखते हो, है ना। ज्यावेळेस आपण नोहाचा तारू पाहतो, एक ही द्वार था अंदर आने को, त्या तारू मध्ये प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा और होता. वचन कहता है कि हर प्रकार के जानवर उसके अंदर गए, आणि है ना? वचन काय म्हणतं, सर्व प्रकारचे प्राणी त्या तारू मध्ये गेले एक ही दरवाजे के थ्रू। आणि एकाच दरवाजातून. तो कछुआ भी गया म्हणजे कासव पण गेलं और जिराफ भी गया। आणि जिराफ पण त्याच दरवाजातून गेलं. सही है ना। कछुआ को झुकना नहीं पड़ा, कासवाला काही झुकावं लागलं नाही, जिराफ को तो झुकना पड़ा ना अपने पण सर को नीचे जिराफाला करना। तो उंच असल्यामुळे त्याची मान झुकवावी है ना। लागली. द्वार एक ही है उद्धार का, वो है यीशु मसीह। तसंच आहे, येशूच तारणाचं दार, जे एकमेव आहे, हाँ, एक ही है। एकच दार आहे यीशु येशू, मसीह एक ही द्वार है। तारणाचं दार. तो आप कितने बड़े हो वो मायने नहीं रखता, सबको तुम्ही झुककर आना पड़ेगा। किती मोठे आहात महत्वाचं नाही, प्रत्येकाला झोकून यावं लागणार. इसलिए परमेश्वर क्या कहते हैं जक्किया को, म्हणून येशू नीचे जक्कयाला आ. काय म्हणतो की जक्कया खाली ये, बोलो नीचे आ, खाली ये. नम्र कर खुद को।
स्वतःला नम्र कर. आज हम देख रहे हैं कि हम चमत्कार कैसे अपनी जिंदगी में पा सकते हैं. आज आपण हालेलुया. काय पाहत आहोत की चमत्कार आपल्या जीवनात आपण कसं मिळवू शकतो. आपको नम्रता भी सीखना है आपल्याला नम्रपणा पण शिकायचा कि आहे. मैं खुद से आरोग्य नहीं पा की सकता, मी स्वतःहून आरोग्य नाही मिळवू शकत. मुझे यीशु मसीह की मला जरूरत है. येशूची गरज आहे. आमेन. मैं कितनी भी कोशिश कर लूं, कितीही प्रयत्न मी कितनी केला, भी बुद्धि इस्तेमाल कर लूं, कितीही ज्ञान वापरलं, चमत्कार करने वाला सिर्फ यीशु मसीह है. चमत्कार करणारा फक्त येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. कितने विश्वास करते हैं? किती लोक भरोसा ठेवतात. हालेलुया. आमेन. Isn't this amazing? सुंदर आहे नाही. Come down. येशू काय Amen. म्हणतो, और जग कहता है खाली आहे. क्यों? आज I must. का? कारण आज मी हे केलंच पाहिजे. केलंच पाहिजे, करना ही है. आज मला हे करायचंच मुझे आहे. करना ही है, मतलब मुझे तेरे घर आना ही है. मला तुझ्या घरी यायचंच ये आहे. जरूरी है, हे फार महत्वाचं आहे. ये मुझे करना ही है. हे मला करायचंच आहे. Amen. और ना वहां पर मस्ट वर्ड जो है ना, मस्ट, आणि मुझे तिथं I जो must, आहे की करायचंच आहे, वो एक ग्रीक वर्ड है, इट्स कॉल्ड DEI. DEI. क्या है? ग्रीक शब्द DEI. बोलो डे. डे. बोलो डे. डे. आज आप यूनानी भाषा सीख कर जाओगे आज. आज आपण ग्रीक शब्द काही शिकत आहोत. बोलो डे. डे. डे का DEI. मतलब क्या है? डे का त्याचा अर्थ काय? दैविक जरूरता की दैवी गरज, है ना, परमेश्वर को देना ही है. की येशूला द्यायचंच आहे. Amen. It's divine necessity. ही दैवी गरज आहे. और परमेश्वर क्यों कहता है कि मुझे तेरे घर में आना ही है? आता येशू का म्हणतो की मला तुझ्या घरी यायचंच देखो आहे. आगे पढ़ो, आगे पढ़ो, आगे नेक्स्ट वर्स. आज तेरे घर में उद्धार आया. क्यों? आज तुझ्या घरी तारण आले आहे का? क्योंकि तू अब्राहम का बेटा भी है. देखो कारण आपने तू अब्राहमाची संतान पण आहेस. देखा क्यों उद्धार आना था? आता त्याच्या जक्कईच्या घरी तारण का यायचं क्यों होतं? उद्धार आना था? बोलो का क्यों उद्धार तारण आना येणार था? होतं? बोलो क्योंकि वो, कारण जक्कई सुद्धा बोलो अब्राहम का बेटा था. अब्राहमाचा मुलगा बोलो होता. वो अब्राहम का, अब्राहमाचा मुलगा होता. अब्राहम का बेटा था वो. अब्राहमाचा मुलगा होता तो जक्कई. चमत्कार होना ही था. म्हणून हालेलुया. चमत्कार होणारच होता. Amen. कितने समझ रहे बातों को? हाथों को ऊपर करें. यस. कुछ सीख रहे, कुछ इंपॉर्टेंट चीज सीख रहे, शिकत आहात तुम्ही काय हाथों को ऊपर महत्वाचं? करें, सीख रहे. समजते का? Amen. Very important. महत्वाचं आहे. Amen. और देखो 10वां वचन, आणि पुढे 10वं वचन. हम आगे सीखेंगे कि वो अब्राहम का बच्चा बना कैसे. 10वां वचन देखो क्या कहता है. खोए हुओं को ढूंढने और खोए हुओं को बचाने यीशु मसीह आया है. आमेन. जे हालेलुया. हरवलेले आहेत त्यांना शोधण्यास आणि त्यांचे तारण करण्यास येशू आला आहे. कितने विश्वास करते हैं किती लोक भरोसा कि ठेवतात? आज भी परमेश्वर खोए हुओं को ढूंढ रहा की है. आज सुद्धा हालेलुया. येशू जे हरवलेत त्यांचा शोध घेते. Amen. वो ढूंढ रहा है. त्यांना शोधत आहे. Amen. ठीक है, अभी हम कुछ बहुत इंपॉर्टेंट सीखेंगे. कितने लोगों को चमत्कार चाहिए? आज हम वो सीखेंगे. हाथों को ऊपर करें. चाहिए चमत्कार? यस. आज हम सीखेंगे कि चमत्कार कैसे बह सकता है. आज आपण ठीक है. पाहत आज हम 2-3 चीजें सीखेंगे, बहुत इंपॉर्टेंट है. जल्द से, और बस 20-25 मिनट ही लूंगा, पर ध्यान से सुनना. तैयार हो आप? यस. लेट्स गो बैक टू वर्स 19, वर्स 1. ओके, कम ऑन. चला परत एकदा 19:1 कडे जाऊयात. देखो, Jesus entered, passed through Jericho, and behold, there was a man named Zacchaeus. ये तो हमने पढ़ा. आपण Yes. वाचलं की येशूने यरीहोत प्रवेश केला आणि तिथून जो जात होता तेव्हा पहा जक्कई नावाचा कोण एक मनुष्य सुनो, होता. वचन कहता है और वो यीशु मसीह को ढूंढ रहा था उस गर्दी में. आणि पुढे वचन काय म्हणतं की जक्कई येशूला शोधत होता. अभी ध्यान से सुनो, सबका ध्यान है. जब भी हम ना ऊपरी तरीके से पढ़ते हैं ना, तो हमें ठीक लगता है. अच्छा, शायद से बहुत ज्यादा गर्दी था, अपना ज़क्कैस छोटा था, तो उसे यीशु मसीह दिख नहीं रहा था. इतनी गर्दी देखकर उसको लगा रहेगा ये कौन है यीशु मसीह. आइए यीशु मसीह को देखते हैं. तो हम जब भी ऐसा पढ़ते हैं, हमें लगता है इतने गर्दी से ज़क्कई को सिर्फ यीशु मसीह को देखना था. सुना रहेगा उसने यीशु मसीह के बारे में, इतनी गर्दी को देखा होगा, है ना. ऐसा ही लगता है ना. जब भी आपण पढ़ा ज्यावेळेस होगा. वर वर वाचतो त्यावेळेस आपल्याला काय समजतं की जक्कई उंचीने कमी होता, त्यामुळे फक्त त्याला येशूला असं पाहायचं असेल कदाचित, त्यामुळे वचन म्हणतंय की तो शोधत होता, ढूंढ रहा था वो. की तो त्याला पाहायचं होतं फक्त. पर अगर आप यूनानी में देखो ना, पण ग्रीक भाषेत जर का आपण पाहिलं, इसके लिए, इसलिए ना आपको यूनानी समझना बहुत जरूरी है. म्हणून जो ग्रीक It's very भाषा आहे ना important. ते समजून घेणं महत्वाचं आहे. Amen. वो ढूंढ रहा था यीशु मसीह को. तो येशूला शोधत जब भी होता. आप ऊपरी तरीके से पढ़ते हो, आपको लगता है इतने गर्दी में वो ढूंढ रहा था कि यीशु मसीह कहाँ पर है, कौन है, किसके लिए गर्दी जमा हुई है. ये असली कारण नहीं है. वर वर वाचल्यावर असं असं जाणून येईल कदाचित की खूप गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये येशू कोण आहे
असं तो पाहायचा प्रयत्न करत आहे असं वाटेल. क्योंकि समझ लो हजारों लोगों को यीशु मसीह को देखना था उस समय. कारण हे समजून घ्या की त्यावेळेस हजारो लोकांना येशूला पाहायचं कुछ होतं. लोगों को चमत्कार के लिए काही देखना था. लोकांना चमत्कारासाठी पाहायचं कुछ होतं. माँ लोगों ने अपने बच्चों को भी ऊपर किया था ऐसे, परमेश्वर तेरे हाथों को रख दे शायद से. कदाचित काही पालकांनी आपल्या लेकरांना वर केलं असेल की प्रभू येशू आमच्या लेकरांना हात ठेव, आशीर्वादित कर. कुछ अलग अलग कारणों के. कुछ लोग तो यीशु मसीह को दोष देखने के लिए चाहिए, क्या करता है गलत, प्रत्येकाचे गर्दी वेगळे थी. कारण होते. काही जण त्याच्यामध्ये दोष शोधायचा प्रयत्न करत असतील. है ना, इतनी गर्दी में. एवढं गर्दी तो कई होती. लोगों को लगता है शायद से उस गर्दी में जक्कई को देखा रहेगा गर्दी, इसलिए उसको यीशु मसीह की जरूरत पड़ी. नहीं, म्हणून काही लोकांना वाटेल की गर्दी होती, गर्दी का जमली आहे त्यामुळे तो येशूला शोधत असेल. सुनो, वचन कहता है कि वो ढूंढा यीशु मसीह को, है ना. वचन काय म्हणतं, त्याने येशूला शोधलं. और वो जो वचन है ना ढूंढा, आणि ते जे वचन आहे शोधणे, उसका एक्चुअल ग्रीक का अर्थ है वो कई समय से ढूंढ रहा था. पण त्याचा खरा समझ रहे हो? ग्रीक अर्थ काय ग्रीक भाषेतला, हाँ. की तो आधीपासूनच समझ रहे हो? येशूचा शोध घेत होता वो खूप काळापासून. बहुत समय से ढूंढ रहा था कि यीशु मसीह कौन है. की आधी काहीतरी है खूप ना? दिवसांपासून तो शोधत होता की येशू आहे कोण. शायद से पवित्र आत्मा रोज उसके दिल से बात कर रहा था कि एक इंसान है यीशु मसीह, वही तेरे पापों से तुझे छुड़ा सकता है. कदाचित हालेलुया. पवित्र आत्मा रोज त्याच्या हृदयाशी बोलत Yes. असेल जक्कयाच्या की एक एक व्यक्ती आहे येशू जो तुझ्या पापांची क्षमा करेल. तो वचन कहता है कि वो ढूंढ रहा था. म्हणजे वचन काय, शब्द काय म्हणतो की तो शोधत घेत होता वो खूप ढूंढ रहा था. काळापासूनच. He was seeking. आधीपासूनच तो शोधत होता. शायद से पवित्र आत्मा उसके दिल से बात कर रहा था कि ढूंढ. Amen? कदाचित पवित्र आत्मा त्या हृदयाशी बोलत असेल शोध घे. उसका दिल था कि वो यीशु मसीह को देखे. त्याची हृदयाची इच्छा होती की त्याला येशूला पाहायचं होतं. कितने को यीशु मसीह को आज देखना है. किती लोकांना हीच इच्छा आहे की येशूला मला पाहायचं आहे. जक्कई की तरह अगर आपको अपनी जिंदगी में चमत्कार चाहिए तो आपको यीशु मसीह को देखना है आज. हालेलुया. आमेन. हालेलुया. हाथों को ऊंचा उठाए, बोलो मुझे यीशु को देखना है. बोला बोलो मला येशूला पाहायचं बोलो आहे. मुझे यीशु को देखना है. मला येशूला पाहायचं जोर आहे. से बोलो मुझे यीशु को देखना मला है. येशूला पाहायचं और ना आहे. बहुत सारे लोग कहते हैं पर मैं यीशु को देखूं कैसे. पण प्रश्न काय करतात लोक, मी येशूला कसं पाहू. कैसे देखूं, मतलब ऐसे मैं आंख बंद करूं और यीशु मसीह का चित्र लाऊं क्या, फिर समझे. की डोळे बंद करून माझ्या मनामध्ये येशूचं चित्र तयार करू का. कैसे कैसे देखूं. कशा पद्धतीने मी येशूला पाहू. बार बार बोलते हैं यीशु को देखो. लोक देखो कैसे. सारखं म्हणतात की येशूला बघा येशूला बघा, पण आंखों से तो बघायचं कसं. आंखों से तो दिखता नहीं, आंखों से तो आप दिख रहे हो. डोळ्याने तर दिसत नाही, डोळ्याने फक्त लोक दिसतात. पास्टर केनेथ दिख रहे हैं. पास्टर केनेथ दिसतात. यीशु मसीह को कैसे देखें. येशूला कसं कहाँ पाहायचं. है यीशु, दिख रहा नहीं है. येशू तर दिसत नाही या डोळ्यांनी. देखो यीशु मसीह को देखना चाहते हैं, बताओ कैसे देख सकते हो. क्योंकि जिस समय आप यीशु मसीह को देखोगे उस समय चमत्कार बहेंगे आपकी आमेन. जिंदगी कारण में. ज्यावेळेस आपण येशूला Yes. पाहू त्या क्षणी चमत्कार वाटेल तुमच्या जीवनात. तो यीशु मसीह को सही तरीके से कैसे देखना है. येशूला योग्य पद्धतीने कसं पाहायचं. कोई बता सकता है कैसे कैसे देख सकते हो आप यीशु को. कसं पाहू शकतो आपण येशूला. विश्वास से, विश्वासाने, वचन से. वचनातून. कैसे, कसं. मैं आपको बताऊं. मैंने ना ये थर्सडे को भी वचन शेयर किया था, वो बहुत इंपॉर्टेंट है, बहुत इंपॉर्टेंट ह्या है. गुरुवारी मी हे वचन सांगितलं होतं कि महत्वाचं यीशु को कैसे देखे, की येशूला कसं पाहायचं है ना. आपण. यीशु मसीह के मृत्यु के बाद भी वो जी उठा, येशू मरणातनं उठला. है ना. तभी उसके शिष्य जो है तो उसके साथ चल रहे थे रास्ते पर. त्यावेळेस ते शिष्य रस्त्यावर त्याच्या चालत होते. इमेस के रास्ते पर. किस रास्ते पर. त्या एका गावाकडे जात होते. इमेस के रास्ते पर चल रहे थे उसके दो शिष्य, त्याचे 2 शिष्य चालले होते. और यीशु मसीह उनके साथ आणि बोलो अचानक चलने लग गया. येशू त्यांच्या सोबत चालू लागतो. आमेन. पर वचन कहता है कि परमेश्वर ने उनके आंखों को रोक कर रखा, पण वचन काय म्हणतंय की देवाने त्यांची दृष्टी थांबवून ठेवली. ताकि वो यीशु मसीह को का. नहीं पहचान सके. जेणेकरून ते येशूला ओळखू नयेत. तो यीशु मसीह का वचन कहता है कि परमेश्वर ने पवित्र शास्त्र निकाला और पवित्र शास्त्र से दिखाया कि वो है कौन. हालेलुया. का. आणि तिथे त्यावेळेस काय केलं, देवाने वचन काढून वचनातून दाखवलं की येशू कोण आहे. क्यों किया ऐसा. असं का केलं. क्योंकि परमेश्वर कहता है कि तुम देखकर मुझ पर विश्वास नहीं कर सकते हो. Amen. तुम्हें महसूस करके मुझ पर विश्वास नहीं करना है. तुम्हें वचन में मैं दिखूंगा. आमेन. कारण देव काय म्हणतो, मला Praise God. पाहून नाही, यस. मला महसूस करून नाही, तर मला वचनातून तू पाहशील. आप कैसे देख सकते हो यीशु मसीह को. कसं पाहू शकतो आपण येशूला. हाथों को ऊंचा उठाए, बोलो वचन के द्वारा. वचनातून. जोर से बोलो वचन के द्वारा. वचनातून. वचन के द्वारा. वचनातून. वचन के द्वारा आप यीशु मसीह को देख सकते हो. हालेलुया. वचनामधून आपण येशूला पाहू कितने शकतो. विश्वास कर रहे हैं जो मैं कह रहा हूं. ईमान. अगर आप सच में यीशु मसीह को देखना चाहते हो
तो वचन के द्वारा ही देख सकते हो। जर खरंच येशूला पाहायचं असेल तर एकमेव मार्ग आहे म्हणजे वचनामधून। शिष्य को परमेश्वर ने उनके नजर रोक कर रखे ताकि यीशु मसीह वचन निकाल सके और उसी वचन में जो उसके बारे में बता रहा था वो उन्हें समझा सके, ताकि युगों से युगों तक, जनरेशन से जनरेशन के बाद लोग ये शिष्य ये नहीं कहेंगे हमने देखकर विश्वास किया, नहीं, पहले वचन से विश्वास किया, तो अभी हम सब वचन में देखकर विश्वास कर सकते हैं यीशु मसीह पर। आमीन, हालेलुया, आमीन। इट्स ऑल इन द वर्ड। हे सर्व वचनामध्ये लिहिलेलं आहे। तो अगर आज आपको यीशु मसीह को देखना है, म्हणून जर आज आपल्याला येशूला पाहायचंय, कैसे देखोगे? कसं पाहणार आपण? बाजू वाले को वचन खोलो, बोला वचन उघडून पहा। बोलो वचन खोलो, वचन उघडा, बोलो बाइबल खोलो, बायबल उघडा, बोलो बोलो बाइबल खोलो, बायबल उघडा, बाइबल पढ़ो, बायबल वाचा। है ना? काय करायचं तुम्हाला? काय करायचंय? बाइबल वाचायचंय तुम्हाला, बायबल उघडून वाचायचंय, है ना? हाँ, ये बरं, बाइबल उघडून वाचायचंय, क्योंकि कई लोग के बाइबल तो घर पे पड़े धूल पकड़ रहे खोले नहीं कई सारे वर्षों से, वहीं पर है। क्या है आपके? अरे बाइबल है ना, कितने वचन पढ़ा आपने उसमें से? नहीं, वो पता नहीं, पर बाइबल है। हर रात मैं सोने से पहले बाइबल अपने सर के नीचे रखकर सोता हूं, उससे क्या होगा? हर रात में बाइबल अपने तकिए के नीचे रखता हूं, क्योंकि उससे मुझे सुरक्षा मिलता है। नहीं, वचनों से सुरक्षा मिलता है, बाइबल से नहीं। जो बाइबल में लिखा गया है वो सामर्थ्यशाली है। हालेलुया। बायबल मध्ये जे लिहिलेलं आहे हाँ, ते सामर्थ्यशाली आहे। बाइबल आप तकिए के नीचे रखो और आपने कभी खोला नहीं तो वो कोई फायदे का नहीं। उशी खाली फक्त बायबल ठेवून त्याने सामर्थ्य मिळणार नाही, हॉरर किंवा मूवी में सुरक्षा बताते मिळणार हैं कि नाही। बाइबल दिखा के शैतान भागता है, आपण चित्रपटामध्ये पाहतो की बायबल दाखवून ते दुरात्म्यांना काढायचा प्रयत्न करतात। वैसे नहीं, असं नाही वचन निघत। से निकलता है, वचन से। वचनातून निघतं। जो बाइबल जैसे आप पढ़ते हो, जैसे वो बाइबल के शब्द आपके मुंह में आते हैं और जैसे आप मुख से वो निकालते हो, तभी शैतान भागता है। आमेन। हालेलुया। ज्यावेळेस ते बायबल तुम्ही Amen. वाचता, ते बायबलचे शब्द तुमच्या That's मुखातून निघतात, त्या शब्दाच्या सामर्थ्यामधून दुरात्मा निघतो। कितने समझ रहे बात? आमेन, समझ रहे? हालेलुया। तो वचन क्या करना है? म्हणून वचन काय करायचं बोलो, आपल्याला? बोलना है, बोलायचंय। वचन पढ़ना है। वचन पहिल्यांदा वाचायचं Amen. आणि मग बोलायचं। हालेलुया। कितने समझ रहे? यहाँ तक समझ गए? यीशु मसीह को कैसे देख सकते हो? कसं पाहू शकतो आपण येशूला? हाथों को ऊंचा उठाओ, बोलो वचन के द्वारा, बोला वचनामधून, बोलो वचन के द्वारा। वचनामधून। हालेलुया। Amen. How do we see Jesus? कसं पाहू आपण येशूला? Amen. अभी जब हमने वचन 10 में पढ़ा ना, क्या पढ़ा? आपण काय वाचलं? 10 लूक 19:10। 19:10 मध्ये यीशु आता मसीह क्यों आया? येशू का आला? खोए हुओं को, जे हरवलेत खोए त्यांना हुओं को शोधण्यास। ढूंढने, बोलो ढूंढने। बोला, जे हरवलेत त्यांना शोधण्यास। जक्कैयस तो यीशु मसीह को ढूंढ ही रहा था, पर यीशु मसीह भी जक्कैया को ढूंढ रहा था। आता जक्कई पण येशूला शोधत होता, पण येशू जक्कईला शोधत होता। इनफैक्ट जक्कैयस यीशु मसीह को कई वर्ष खोजने से पहले ही यीशु मसीह जक्कई को खोज रहा था। हालेलुया। आमीन, 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 आमीन। हालेलुया। आज आपको लगता है कि मैं यीशु के खोज में आया, पर कई वर्षों पहले ही परमेश्वर आपकी खोज आज में तुम्हाला आया था। वाटत असेल की मी हालेलुया। आज येशूला शोधत आहे, पण येशू कधी आधीपासूनच तुम्हाला शोधत आहे। कितने विश्वास करें? किती लोक भरोसा ठेवतात? यीशु मसीह आपको खोजने आया है। येशू तुम्हाला शोधण्यास आलाय। इनफैक्ट आपके जन्म लेने से पहले वो आपको जानता था। वचन हालेलुया। काय म्हणतं की आपण जन्म घेण्या आधीपासूनच तो आपल्याला ओळखतो। प्रेज गॉड। आप खोजने नहीं आए यीशु मसीह को, यहाँ पर यीशु मसीह आपको खोजते खोजते आया है। आमेन। हालेलुया। तुम्ही इथं येशूला शोधण्यास नाही आला, पण येशू शोधत तुम्हाला आलेला आहे। कितने विश्वास करते हैं? पर आपको यीशु मसीह को देखना है। पण आपल्याला येशूला पाहायचंय, हाथों को ऊंचा उठाओ, बोले यीशु मसीह को देखना है। येशूला पाहायचंय। बोलो मुझे यीशु को देखना बोला, मला है। यीशुला जोर से बोलो, पाहायचंय। मुझे यीशु को देखना है। मला येशूला जोर से, मुझे पाहायचंय, यीशु को देखना है। मला येशूला पाहायचंय। ऑलराइट। इब्री 11, इब्रिकरस 11, 11:6। इब्रिकरस पत्र 11:6 परमेश्वर का वचन कहता है कि विश्वास के बिना आप परमेश्वर को संतुष्ट नहीं कर सकते हो। काय म्हणतं वचन की विश्वासाशिवाय देवाला आपण खुश करू शकत नाही, पर संतोष। आगे कहता है कि जो भी परमेश्वर के पास आता है, पण पुढे काय म्हणतो? जो कोणी त्याच्याकडे येतो, कैन यू रीड इट? रीड इट। कारण जो त्याच्याकडे येतो त्याने हा. विश्वास ठेवला पाहिजे हाँ। की देव आहे। क्या करना है? कि वो है। And आपण आणि जे त्यास झटून शोधतात, जो पूरे दिल से यीशु को ढूंढते हैं। हालेलुया। जे झटून शोधतात त्यांना
प्रतिफळ देणारा आहे. कितने समझ रहे? पूरे दिल, बोलो पूरे दिल से, बोला पूर्ण हृदयाने बोला जे पूरे दिल देवाला से. शोधतात, पूरे दिल से, पूर्ण पूरे हृदयापासून, दिल से जो ढूंढते पूर्ण हैं. मनापासून जे शोधतात. कितने पूरे दिल से परमेश्वर को ढूंढ रहे हैं? किती लोक आज देवाला पूर्ण हृदयापासून Are शोधत you आहेत? looking out for God with all of your heart? Come तुम्ही on. पूर्ण हृदयाने देवाचा शोध घेत आहात पूरे का? दिल से ढूंढ रहे हो यीशु मसीह पूर्ण को? हृदयाने घेत आहात अगर का शोध आज त्याचा? आप परमेश्वर को पूरे दिल से ढूंढोगे, परमेश्वर को आप पालोगे. हालेलुया. आमेन. जर पूर्ण हृदयाने त्याचा शोध घ्याल तर देवाला मिळवाल. Amen. Can I have amen? A good amen. Can जोर से amen बोले? Come on. जोरात आमेन बोलूयात जोर से आपण. बोले amen. आमेन. Amen. Amen. Hallelujah. Amen. पता है हर बार आप यीशु मसीह को देखते हो आपकी जिंदगी में चमत्कार होते हैं. ज्या हालेलुया. ज्यावेळेस आपण येशूला पाहतो त्या वेळेस चमत्कार You येतात. know, परमेश्वर ने योहान 3 में बहुत सुंदर चीज कहा. आता देवाने योहान 3 मध्ये खूप सुंदर उसने गोष्ट कहा- सांगितलेली आहे. जैसे मूसा ने, जसं मोशेने है ना, वो ब्रॉन्ज सर्पेंट ऊपर किया, तो सर्प सापाचा पुतळा वर केला, उंच और केला, जिसने भी उस सांप की ओर देखा आणि ज्याने ज्याने त्या सापाकडे पाहिलं उसे चमत्कार मिला, उसे चंगाई मिली. त्याला हालेलुया. आरोग्य मिळालं. और वचन कहता है वैसे ही परमेश्वर का पुत्र ऊंचा उठाया आणि जाएगा. वचन म्हणतं हालेलुया. की तसंच देवाचा पुत्र उंच केला जाईल. और जो भी उस पर देखकर विश्वास करेगा आणि जो कोणी त्याकडे पाहून विश्वास ठेवेल वो चंगाई पाएगा. त्याला हालेलुया. आरोग्य मिळेल. आमेन. अभी किस बारे में पुराने करार में लिखा है, समझ रहे हो? आता किस बारे में? जुन्या करारात कोणत्या गोष्टीविषयी लिहिण्यात आलेलं मूसा आहे? के बारे में ना. मोशेविषयी. अभी क्या होता है, आता काय होतं? जो इजरायली बच्चे थे, ध्यान से सुने, ठीक है? आता ही जी गोष्ट आहे ती आपण पाहून घेऊ. इजरायली बच्चे जो थे इस्रायलचे वो लोक कुड़कुड़ा रहे थे. ते कुरकुर करत होते क्या? कब तक ये मन्ना खिलाओगे परमेश्वर? की कधीपर्यंत हा मानना आम्हाला मुझे खायला हमें घालणार मन्ना नहीं चाहिए. प्रभू, आम्हाला मानना नको आता. जो परमेश्वर ने दिया है डेली ब्रेड, उसे कह रहे थे कि हमें नहीं चाहिए वो. जो रोजची भाकर मानना देव त्यांना देत होता, त्या लोकांनी काय म्हटलं, आम्हाला याचा आता कंटाळा आला, हे नकोय. आज रोज का वचन क्या है? आज रोजचं वचन काय? आज रोज की भाकरी क्या है? आज परमेश्वर आपली का रोजची वचन है. भाकर काय? देवाचं वचन. आमेन. परमेश्वर के वचन को कभी धिक्कारो मत. म्हणून देवाच्या वचनाला आपण कधी नाकारलं कितने समझ रहे बात नाकारू को? नये. सबसे इंपॉर्टेंट चीज आपकी जिंदगी में है, हाथों को ऊंचा उठा करके, परमेश्वर का वचन बोलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट बोलो जी आपल्या परमेश्वर का जीवनात वचन. आहे, ते म्हणजे देवाचं क्योंकि वचन. समझो ये बात, जैसे उन्होंने कहा कि हमें नहीं चाहिए रोज की भाकरी, तो वचन कहता है कि उस स्थान से सारे सांप आए और सांपों ने इन्हें डस लिया. कारण ज्या वेळेस ते इस्रायलचे लोक म्हणाले की आम्हाला हा मानना नको, हा. त्यावेळेस आजूबाजून वेगवेगळ्या प्रकारचे विषारी साप बाहेर आले आणि त्या सापाने त्या लोकांना दंश केले. क्या किया? काय केलं? दंश केले, त्यांना चावले अगर, और वो मरने लग गए. आणि ते मरण पावले तिथे लोक. मैं सच में कहता हूं आपको, शैतान रुका एक सांप की तरह आपकी जिंदगी में बीमारी लाने को, श्राप लाने को, आर्थिक अड़चने लाने को. पर अगर आप इस वचन को धिक्कारोगे, वचन को नहीं सुनोगे, वचन पर विश्वास नहीं करोगे, तो बीमारियां ये दुनिया में आती है. पर जितना आप वचन को पकड़ कर रहोगे, जितना आप यीशु मसीह की तरफ देखोगे, उतने बीमारियां आपकी जिंदगी से निकलते जाएंगे यीशु मसीह के नाम से. हालेलुया. आमेन. आमेन. जैसे उन्होंने डेली ब्रेड, डेली मन्ना जो परमेश्वर ने दिया, उसे धिक्कारने लग गए, तभी सांपों ने खा लिया. तो परमेश्वर ने क्या किया? मूसा ब्रॉन्ज सर्पेंट ऊपर कर, त्यावेळेस पुतला बना. देवाने काय ना? केलं की एक साप बनवायला लावला मोशेला, पुतला बना, पुतळा. ताकि जो भी डसे हुए हैं, है ना, कारण ज्या ज्या लोकांना सापाने दंश वो केलाय, जब भी उस पुतले की ओर देखते हैं, ते लोक ज्यावेळेस त्या पुतळ्याकडे पाहतील सापाच्या, वो मरेंगे नहीं. ते मरणार नाहीत. वो विष उन पर कार्य नहीं ते करेगा. विष त्यांच्यामध्ये काम करणार और नाही. यीशु मसीह कहता है, आणि येशू काय म्हणतो? नए करार में जैसे वो पुतले को उभारा गया, वैसे मुझे उभारा जाएगा. तसंच हालेलुया. नवीन करारामध्ये त्या पुतळ्यासारखं मला उंच केलं जाईल. और जितने भी बीमार है, आणि जेवढे लोक आजारी जितने असतील, भी गरीब है, जे गरीब असतील, जितने भी आर्थिक तकलीफों में है, जे आर्थिक समस्येमध्ये जितने भी असतील, कर्जों में है, कर्जात असतील, जैसे आप यीशु की ओर देखते हो, जसं तुम्ही हालेलुया, येशूकडे पाहाल, आपके बीमारियां निकल जाती है, त्यावेळेस ते आजार निघून आपके जाणार, कर्जे निकल जाते कर्ज हैं. निघून जाणार. तो नजर लगाओ यीशु पर. म्हणून येशूकडे नजर हाथों को लावा. ऊंचा उठाओ, मेरी नजर यीशु पर है. बोलो, दृष्टी आपली नजर बोलो मेरी नजर यीशु पर है. येशूवर खेळवा. बोलो मेरी नजर यीशु बोला पर माझी है. नजर येशूवर आहे. हाथों को ऊंचा उठाओ, बोलो मेरी नजर यीशु पर बोला है. माझी नजर येशूवर आहे. कितने विश्वास करते हैं? कमान जोर से ताली बजाए यीशु मसीह के लिए. कमान. कितने कुछ चीजें सीख रहे हैं? किती लोक काहीतरी शिकत येतात. सीख रहे हो? Amen? नहीं, क्या मेरे पास और 10 मिनट है? क्या 10 मिनट है और मेरे पास? क्योंकि आज आपको अगर चंगाई चाहिए तो ये चीजें आपको सीखनी है. चाहिए ना? कितने को चमत्कार चाहिए आज ही?
तो पहला चीज तो हमने समझ लिया कि मुझे यीशु मसीह की ओर देखना है। पहिली हालेलुया। गोष्ट आपण काय पाहिले की येशूकडे मला लक्ष आज लावायचे जब भी हम पाहायचे. आपके लिए प्रार्थना करेंगे, आज ज्यावेळेस प्रार्थना करू तुमच्यासाठी, आपको हमारी तरफ नहीं देखना है, त्यावेळेस तुम्हाला आमच्याकडे पाहायचं नाही. आपको देखना है किसकी तरफ? कोणाकडे पाहायचं? हाथों को ऊंचा उठाए, बोले यीशु की तरफ, येशूकडे. यीशु की तरफ। येशूकडे. क्योंकि हम इंसान हैं, हम आपको कुछ नहीं दे सकते। कारण आपण लोक आहोत, काही देऊ शकत नाही. चंगाई देने वाला एक ही खुदा है, उसका आरोग्यदाता नाम है यीशु एकच मसीह। आहे, येशू. हालेलुया। आमेन। वही चंगाई देता है। तोच आरोग्यदाता आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. आमेन। यू अंडरस्टैंडिंग दिस? समजत आहे का? कैन आई हैव अ गुड आमेन? आमेन. बोले मोठ्याने आमेन। आमेन. आमेन। आमेन. हालेलुया। अभी परमेश्वर का वचन कहता है जितने जनों ने भी यीशु मसीह की ओर देखा उन्हें चंगाई मिली, है ना? आता वचन काय म्हणतं, जितक्या लोकांनी येशूकडे पाहिलं त्यांना आरोग्य और मिळालं. ना वहां पर वो हिब्रू वर्ड है हिबिट, आता इब्री शब्द काय आहे? हिबिट. मतलब देखते गए। म्हणजे काय की ते पाहत राहिले. बोलो देखते गए, पाहत राहिले. गौर से देखते गए। बोलो गौर से, ते निरखत राहिले, त्याच्याकडे लक्ष देऊन त्याकडे पाहू निहारते लागले. रहे, है ना? कोई सुंदर चीज है, आप निहारते हो ना से, ज्यावेळेस एखादी सुंदर गोष्ट है ना? असते, आपण कसं त्याला निरखून पाहतो, आप निहारते हो, तसं त्याला किसी चीज की निरखून सुंदरता पाहणे, को निहारते हो। आपण निरखून पाहतो. तो वचन कहता है वैसे जब भी आप यीशु मसीह को निहारोगे, तसं हालेलुया, ज्यावेळेस आपण येशूकडे निरखून पाहू, आमेन, जब भी आप अपने बीमारी को यीशु के शरीर में देखोगे, ज्यावेळेस हालेलुया, तुमचं आजार तुम्ही त्या येशूच्या शरीरात पाहाल, जब भी आप अपने कैंसर को यीशु के शरीर में देखोगे, कॅन्सर तुमचा येशूच्या शरीरामध्ये पाहाल, जब भी आप आपके एड्स को यीशु के शरीर में एड्स देखोगे, तुमचा येशूच्या शरीरात पाहाल, गरीबी उसके शरीर में गरिबी देखोगे, त्याच्या शरीरामध्ये पाहाल, क्योंकि उसने आपके सारे दुख और रोगों को उठा कारण लिया त्याने है, सर्व हालेलुया। दुःख आणि आजार और उचलून जब भी घेतले आप स्वतःवर. निहारते रहोगे, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याकडे पाहत राहाल, उसकी सेहत आपकी सेहत हो जाएगी। त्यावेळेस त्याचं आरोग्य तुमचं आरोग्य होणार. प्रेज द लॉर्ड। हाथों को ऊंचा उठाए, कहे मेरी सारी बीमारी, बोला माझं सर्व आजार, बोलो मेरी सारी बीमारी, माझे सर्व मेरी रोग, सारी गरीबी माझी सगळी गरिबी यीशु ने उठा लिया। बोलो येशूने बोलो स्वतःवर यीशु ने घेतली. उठा लिया, त्याने बोलो स्वतःवर यीशु ने घेतली. उठा लिया। त्याने स्वतःवर बोलो घेतली. मैं आज आजाद हूँ, मी बोलो आज बोलो मैं आज आजाद मी हूँ, आज मोकळा आहे, मैं आजाद आज आहे. आजाद हूँ। मी आज आजाद आहे, मोकळा आहे, स्वतंत्र आहे. हालेलुया, आमेन, 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 आमेन। जब भी आप यीशु मसीह को देखते हो, आज मैं कह रहा हूँ यीशु मसीह को देखो, आपके बीमारी का आखिरी दिन आज होगा। यीशु के आमेन. नाम ज्यावेळेस से। तुम्ही येशूकडे पाहाल, आजचा दिवस आजाराचा शेवटचा कितने दिवस विश्वास असेल. करते हैं? हालेलुया, वंडरफुल, हालेलुया। तो ये अब्राहम का बच्चा क्यों बना? पहला उसका डिजायर था, जक्कई का दिल से डिजायर था क्या? कि मैं यीशु मसीह को, बोलो यीशु मसीह को, जक्कईची हृदयापासूनची इच्छा काय होती की मला येशूला पाहायचंय. हालेलुया। अभी सुनो, बहुत इंटरेस्टिंग चीज है, ठीक है? कैसे देखना है यीशु को, तैयार हो? ठीक है। लूक 19 से पहले क्या आता है? लूक 19च्या आधी काय येतं? उसमें इतना रॉकेट साइंस नहीं है। लूक 19 से पहले लूक 18 आता है, राइट? लूक 18 में क्या कहा है, ये इंपॉर्टेंट है, लूक 18 मध्ये काय है ना? लूक 18 में अमीर आदमी के बारे में बताता है ना, यीशु मसीह के पास आता है, जो श्रीमंत ना? व्यक्ती जो येशूकडे सुनो. येतो त्याच्याविषयी वो सांगितलं. यीशु मसीह के पास आता है और वो कहता है यीशु मसीह, आणि तो काय म्हणतो, येशू मुझे अनंत काल की जिंदगी पाने के लिए की बोलो मला क्या करना पड़े, बोलो क्या करना पड़ेगा, सनातनाचं जीवन जर का प्राप्त करायचं असेल तर मी बोला. काय करायला हवं, क्या करना मी पड़ेगा? काय करायला हवं. तो परमेश्वर क्या कहता है? त्यावेळेस येशू काय म्हणतो त्याला, तुझे सारे नियम पता है? तुला सगळे नियम माहित आहेत देवाचे. तो वो क्या कहता है? त्यावेळेस तो काय म्हणतो, हो, बचपन से लेकर अभी तक वही मैंने किया है सब, लहानपणापासून आतापर्यंत मी देवाचे सगळे नियम पाळत आलोय. मैं सब नियम पालता हूँ, सगळे नियम मला माहित आहेत आणि मैं पाळत talented आलेलो आहे. मैं परमेश्वर के सारे नियमों को खुद पर घमंड है ना, स्वतःवर त्याला काय मैं होता? करता हूँ। गर्व होता की मी तो करत आहे. परमेश्वर कहता है, क्या कहता है? तुझे बोलो एक चीज की जरूरत है। मग येशू पुढे काय म्हणतो त्या श्रीमंत मुलाला की तुला क्या? एकाच गोष्टीची बोलो गरज क्या आहे कहता है आता. वो? एकाच गोष्टीची कमी आहे. बोलो एक चीज की, एका गोष्टीची गरज है आहे. ना? जब भी आप खुद की ताकत से पालन करने की कोशिश करोगे तो परमेश्वर हमेशा कहेगा कुछ ना कुछ तो कमी है, एक चीज की जरूरत है, कोई ना कोई कमी तो जरूर रहेगी आप में, समझ रहे हो? ज्या स्वतःने Yes. करायचा प्रयत्न करतो काही ना काहीतरी हाँ. कमी राहणार. खुद से पवित्र बनने की कोशिश करोगे, खुद से स्मार्ट बनने की कोशिश करोगे, परमेश्वर हमेशा कहेगा एक चीज की तुझे जरूरत है, एक चीज की, है ना? और यीशु मसीह क्या कहता है? तेरे पास जो भी पैसे है वो सब कुछ आणि येशू काय म्हणतो की दे दे. तुझं सर्व धन गरिबांना देऊन टाक. हमेशा याद रखो, यीशु मसीह ना ये सबको नहीं बोलता, येशू सगळ्यांना हे बोलला नाही, पर जिसको घमंड है ना खुद पर, पण ज्याला गर्व आहे स्वतःवर. अच्छा तुझे घमंड है, मैं नियम का ठीक है सब कुछ दे दे, देखते तो ये दे सकता है क्या? पर वचन कहता है उसने 1 रुपया नहीं दिया, पण वचन काय म्हणतात है ना? त्याने काहीच दिलं नाही, कुछ नहीं दिया उसने, काहीच दिलं नाही. वो गया
उलट क्यों? क्योंकि उसका भगवान कौन था? तो निराश होऊन बोला गेला पैसा. का? कारण त्याचा धनी पैसा कोण होता? भगवान पैसा होता. तुम कितना भी पालन कर लो, तुम्हारा भगवान पैसा ही रहेगा खुद की तुम्ही ताकद से. कितीही समझ रहे हो? देवाचे नियम पाळले पण सुनो. स्वतःच्या ताकदीवर तुम्ही तुमचा भगवान कोण आहे? पैसा. पर फर्क देखो. जक्कई पण इथं फरक पहा. जक्कई को यीशु मसीह क्या कहता है? जक्कईला येशू काय म्हणतो? नीचे आ जा, तू खाली ये, मैं तेरे घर पर आऊंगा. मला तुझ्या घरी यायचंय. तू भले सबसे बड़ा पापी है, तू सगळ्यात मोठा पापी असशील, सबसे बड़ा लोगों को तूने फंसाया, पर तू आ. तू लोकांना मैं- फसवलं असेल पण तू खाली ये. मैं तेरे से प्यार करता मी हूँ, तुझ्या प्रेम करतो. तुझे कुछ देने की जरूरत नहीं, तू आ. तुला काही द्यायचं अभी नाहीये, सुनो. तू ये. पर जैसे वो आता है आणि जसं तो येतो और जैसे यीशु मसीह इसके घर पर जाता आणि है, जसं येशू सुनो. जक्कईच्या घरी जातो, वचन कहता है उसने कहा हर एक इंसान को जिसने मैंने फंसाया ना, उनको मैं 4 गुना ज्यादा दूंगा. जक्कई काय म्हणतो? ज्याच्याकडून Yes. मी लोबाडून घेतला असेल फसवून, त्याला मी 4 पटीने महागारी देणार. फर्क देख रहे हो? अमीर इंसान ने 1 रुपए नहीं दिया फरक बघा की जो श्रीमंत होता त्याने 1 रुपया सोडला और नाही ये खुद के नजरों में धर्मी था. आणि तो स्वतःच्या नजरेने स्वतःच्या दृष्टीने पर धार्मिक जक्कई को होता. देखो, पण जक्कई बघा, वो कहता है मैं पापी हूँ. तो काय म्हणतो? मी पापी आहे. यीशु मसीह कहता है मैं तेरे घर आऊंगा. पण येशू काय म्हणतो? तरी मी तुझ्या घरी येणार. और यीशु मसीह ने उसे प्यार दिखाया, आणि येशूने त्याला प्रेम दाखवलं, कृपा दिखाया. कृपा दाखवली. और जो अमीर आदमी बचपन से नियम पालने वाला नहीं कर पाया, वो पापी जक्कई ने 1 दिन में किया. आणि जो समझ लो. श्रीमंत लहानपणापासून गोष्टी करत होता, तो जे करू शकला नाही ते जक्कईने 1 मिनिटात केलं. और पता है नियम कहता है आणि नियम काय म्हणतो? कि अगर आपने एक जन का 1 भेड़ लिया, तुम्हें 4 भेड़ फिर से देने पड़ेंगे. की जर तुम्ही कोणाचं 1 मेंढरू जर का हिसकावून घेतलं, चोरलं, तर तुम्हाला 4 मेंढरं परत करावे लागतील. सोचो, जक्कई ने नियम का भी पालन कर दिया यहाँ पर. मग समझ रहे इथं हो? काय आहे की जक्कयाने नियमशास्त्र सुद्धा पाळलं. ये समझो, जब भी आप कहते हो परमेश्वर मेरे में कोई अच्छाई नहीं, तू मेरी अच्छाई है, तो आप अपने आप नियम को पालन करने की कोशिश करोगे. आमेन. Amen. ज्यावेळेस आपण देवाला म्हणतो की समजलो. प्रभू मी स्वतःहून चांगला नाही तर तुझी चांगुलता माझ्यात आहे, त्यावेळेस आपण देवाचे नियम पण पाळतो. Amen? आमेन. अपने आप पवित्र बनते हो. हालेलुया. आपोआप आपण देवाचे नियम जब भी पाळतो. नजर है किस पर? का? कारण आपली जब नजर नजर कुठे आहे? है, येशू पर. अपने आप पवित्र बनोगे, आमेन. अपने आप धर्मी बनोगे, कोशिश से नहीं, प्रयत्न यीशु करून मसीह नहीं. के द्वारा सब कुछ संभव है. येशू द्वारे सर्व काही हालेलुया. शक्य आहे. अरे जोर से बजाओ ताली यार, वरना मत बजाओ. सविजन, कम ऑन. हालेलुया. यीशु मसीह के द्वारा मैं सब कुछ कर सकता हूं. आमेन. येशूद्वारे मी सर्व काही करू शकतो. कितने विश्वास करते हैं? आमेन. आप कोशिश कर लो, आप पवित्र नहीं रह सकते हो. प्रयत्न तुम्ही करून पहा पण पवित्र राहू शकत नाही अगर तुम्ही एक स्वतः. पापी इंसान कहता है परमेश्वर मुझे तेरी जरूरत है, पण एखादा पापी व्यक्ती जर का म्हणाला की प्रभू मला तुझी गरज आहे, उसकी ताकत आपकी ताकत हो जाती है. त्यावेळेस येशूची ताकद आपली ताकद हालेलुया. बनते. उसकी काबिलियत आपकी काबिलियत हो जाती है. त्याची कुवत आपली कुवत उसकी बनते. धार्मिकता आपकी धार्मिकता हो जाती त्याची है. धार्मिकता, त्याचं नीतिमत्व उसका आपलं सामर्थ्य बनतं. आपके सामर्थ्य हो जाता है. त्याचं सामर्थ्य हालेलुया. आपलं सामर्थ्य और बनतं. जक्कई की तरह आप इतना दोगे, इतने जनों के लिए आशीर्वाद का कारण ठहरोगे कि लोग आपको देखकर कहेंगे भाई तुझे हो क्या गया, आप कहोगे मैंने यीशु पा लिया. आमीन. हालेलुया. आमेन. आमेन. कितने जनों को यीशु चाहिए? आमेन. हाथों को उछाटा, मुझे यीशु चाहिए, बोला मला येशू पाहिजे, मुझे यीशु मला चाहिए. येशू तो पाहिजे. परमेश्वर कहता है जैसे हो वैसे आओ. देव काय म्हणतो? तू जसा आहेस तसा बाजू माझ्याकडे वाले ये. को कहो जैसे हो वैसे आओ. बोलो. बोला शेजाऱ्याला की तुम्ही बोलो. जसे आहात तसे येशूकडे या. जैसे हो, जसे आहात तसे या. बोलो जैसे हो, जसे आहात तसे या. जसे जसे आहात तसे तसे या. जसे आहात तसे या. आमेन. क्या बात है. हालेलुया. है कि नहीं? परमेश्वर महान. सीख रहे हो हम? सीख रहे हम? नियम शास्त्र को जितना दोगे एक चीज कमी पड़ेगी. यीशु मसीह को जैसे दोगे अपने आप सही चीजें करोगे. आमीन. हालेलुया. हमेशा याद रखो. आमेन. हालेलुया. कैन यू सी दैट? लुक एट ज़क्कियस स्टोरी. आखिरी चीज फिर हम खत्म करेंगे. ठीक है? शेवटची गोष्ट. ओके. देखो अभी ध्यान से सुनो, बहुत इंपॉर्टेंट. अभी मैं फटाफट खत्म करूंगा, अगर मैं वचन में जाऊंगा बहुत समझ आएगा. ठीक है? तो मैं आपको जिस दूंगा आप घर पर जाकर पढ़ना. ठीक है? अभी सुनो, जक्कई कौन से झाड़ पर चढ़ा? आता जक्कई कोणत्या झाडावर चढला होता? कौन से झाड़ पर? कोणत्या जोर से बोले. कौन से झाड़ पर? कोणत्या झाडावर? जक्कई का नाम का मतलब क्या है? आणि जक्कईच्या नावाचा अर्थ काय? जोर से. क्या नाम है अर्थ? पवित्र. ठीक है. कौन से झाड़ पर चढ़ा? कोणत्या झाडावर चढला होता? अंजीर के झाड़ पर चढ़ा. ठीक है? अंजीर के झाड़ से आपको क्या याद आता है? आता अंजिराच्या झाडावरून तुम्हाला काय आठवतं? आदम और हवा की कहानी आपको पता है? आदम आणि हवेची गोष्ट माहिती है ना? आदम और हवा बिना पाप के थे, ते पाप विरहित होते. पर जैसे उन्होंने पाप किया, पण जसं त्यांनी पाप केलं, वचन क्या कहता है?
सभी ने पाप किया और परमेश्वर के गौरव से कम पड़ गए, है ना? तो जो गौरव उनके शरीर पर था वो म्हणजे जो निकल गौरव त्यांच्या शरीरावर होता तो या पापामुळे निघून और गेला. वो समझ गए कि वो आणि मग उनके त्यांना उसका काय समजून आलं की ते तो वचन क्या कहता है? उन्होंने अंजीर के झाड़ के पत्तों से खुद को ढाक लिया. सही है? की वचन काय म्हणतं की अंजिराच्या झाडाच्या पानांनी त्यांनी स्वतःसाठी कपडे बनवले, Salad झाकून dressing. घेतलं. Sorry. तो उन्होंने अंजीर के झाड़ के कपड़े डाल दिए, राइट? अभी ना मुझे कई बार लगता है ना, जो ट्री ऑफ द नॉलेज ऑफ गुड एंड इवल था ना, वो अंजीर का झाड़, मुझे लगता है ऐसा, क्योंकि जैसे उन्होंने पाप किया, उन्हें पता चला कि वो नंगे हैं, तो उनके सबसे नजदीक वही झाड़ थे ना, तो शायद से हो सकता है कि अंजीर का झाड़ ही था वो. मला असं वाटतं की जे सकतं. चांगलं बऱ्या आणि हो वाईटाचं जे सकतं. ज्ञानाचं झाड देवाने सांगितलं होतं ते कदाचित अंजिराचं झाड असेल. हो सकतं है, का हा. कारण ज्या वेळेस त्यांनी पाप केलं त्यावेळेस ते झाड त्यांच्या जवळ होतं आणि कदाचित त्याच झाडाची पानं त्यांनी घेऊन अंगाभोवती त्याचं वस्त्र तयार केले असतील. जक्कई कौन से झाड़ पर चढ़ा? आणि जक्कई पण कोणत्या झाडावर चढला? अंजीर के झाड़ अंजिराच्या पर. झाडावर. आदम और हवा ने कौन से झाड़ से कपड़े बनाए? आदम आणि हवाने कोणत्या झाडाच्या पानापासून कपडे बनवले? अंजिराच्या. कड़ला इकट पर्यंत. ऐसे होना, ध्यान से सुनो क्या होता है. अभी दोनों जगह पर यीशु मसीह आता है. आता दोन्ही ठिकाणी येशू येतो. आदम और हवा के पास भी आता है, सही है, और जक्कियस के तरफ भी आता है. आदम आणि चल के. हवेकडे पण येशू त्यावेळेस आला आणि जक्कयाकडे पण आला. पर ध्यान से सुनो, पण वचन कहता है वचन म्हणतं परमेश्वर ने दोनों को पुकारा. की देवाने दोघांना बोलावलं. आदम आदामाला पण तू कहाँ है? तू कुठे आहेस? जक्कई जक्कय नीचे आ. तू खाली ये. आदम आदाम तू कहाँ है? तू कुठे आहेस? जक्कई जक्कय नीचे आ. खाली ये. समझ रहे हो बात? समजत जब आहे भी यीशु मसीह ने पुकारा, का? जेव्हा येशूने बोलावलं एक इंसान परमेश्वर से छुप गया. एक व्यक्ती देवापासून लपला. आदम परमेश्वर से आदाम देवापासून जाऊन लपला. गया. लपला त्या और वचन कहता है झाड़ों के बीच में. आणि झाडाच्या मध्ये. पर जक्कई पण जक्कय उसने यीशु मसीह को देखा. त्याने येशूला पाहिलं. एक छुपता है परमेश्वर से, एक व्यक्ती देवापासून लपला. एक यीशु मसीह को. एक व्यक्ती येशूचा शोध घेते. जैसे यीशु मसीह को उसने देखा, जसं येशूने परमेश्वर पाहिलं के मुख से पहला शब्द क्या निकला? त्यावेळेस येशूच्या तोंडातून कुठला शब्द पहिल्यांदा निघाला? जक्कई. जक्कय. और जक्कई का अर्थ क्या आणि है? जक्कयचा अर्थ काय? जक्कई का अर्थ क्या है? जब यीशु मसीह आपको देखता है, आप पवित्र हो जाते हो. ज्यावेळेस येशू तुमच्याकडे पाहतो त्या क्षणीच आपण पवित्र आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यीशु मसीह ने जक्कई को देखा और वो पवित्र बन गया. येशूने जक्कयला पाहिलं Praise आणि तो God. पवित्र बनला. वो पवित्र बन गया तो पवित्र बनला. क्योंकि उसने वो काम किए जो उसने जिंदगी में कभी नहीं किए. हालेलुया. कारण त्याने असे काम नंतर केले जे कधीच केले नव्हते. 4 गुना उसने लोगों को दिया. 4 जिससे भी उसने पटीने छुआ. माघारी दिलं. ये सही है? हो ना? हाथों को ऊंचा उठाए. सही है? तो जब भी आप यीशु मसीह को देखते हो, म्हणजे ज्यावेळेस हालेलुया, तुम्ही येशूकडे पाहता आपकी जिंदगी में बरकत आती है. त्यावेळेस समृद्धी येते. आमेन. आपकी जिंदगी में बदलाव आती आपल्या है. जीवनात बदल येतो. आपकी जिंदगी में चंगाई आती है. आरोग्य येतं. आपकी जिंदगी में चमत्कार आती है. जीवनात प्रेज द चमत्कार लॉर्ड. येतात. आमेन. हाथों को ऊंचा उठाए. को मेरी नजर यीशु पर है. बोलो. बोला माझी बोलो नजर मेरी येशूवर नजर आहे. यीशु पर है. जोर माझी से नजर येशूवर बोलो. आहे. मेरी नजर यीशु माझी मसीह नजर पर है. येशूवर आहे. जोर से बोलो. मेरी नजर यीशु पर माझी है. नजर येशूवर आहे. हाथों को ऊंचा उठाए. को मेरी नजर यीशु बोला मसीह माझी पर. नजर येशूवर आहे. जोर से मेरी नजर माझी नजर यीशु पर है. येशूवर आहे. वही मुझे चंगाई दे सकता है. तोच मला आरोग्य देतो. उसे देखो. त्याच्याकडे पहा. जिस नजरों ने आपको स्वर्ग से देखा ज्या नजरेने तुम्हाला स्वर्गातून पाहिलं और आपको पापी पाया, आणि पापी बघितलं, और वही नजर आपके लिए आया इस दुनिया में. तीच हालेलुया. नजर आपल्यासाठी ह्या दुनियेमध्ये और आली सूली पर मरा. आणि जो क्रुसावर मेला आप उसी परमेश्वर के चेहरे को निहारो. आज त्याच प्रभूच्या चेहऱ्याकडे तुम्ही पहा. आज आज आपकी जिंदगी में चंगाई बहेगा आमेन. यीशु आणि के नाम आरोग्य से.